भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार। डोंबिवलीतील दोन बडे नेते भाजपच्या गळाला, तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळणार, शिरसाटांचा इशारा। काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग उद्धव ठाकरेंच्या भेटीला। काँग्रेस हायकमांडचा संदेश घेऊन ठाकरेंची चर्चा करणार, दुरावा मिटणार का याकडे लक्ष। जय पवारच्या बहरीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची दांडी। शरद पवार, प्रतिभा पवार आणि श्रीनिवास पवारही अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोड वादावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। पर्यावरणप्रेमी ईदला बकरे कापण्याला विरोध का करत नाहीत, विचारला सवाल। विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता। आज निवडणूक आयोगाची सर्व महापालिका आयुक्तांसोबत चर्चा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील भाजप खासदारांशी संवाद। संसदीय कामकाजातील सहभाग वाढवण्याच्या दिल्या सूचना। संभाजीनगरमध्ये श्री साई इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले। MCA विद्यार्थ्यांकडून घेतलेली लाखो रुपयांची परीक्षा फी संस्थेनं विद्यापीठाला भरलीच नाही। ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुण्यातील मांत्रिक महिला लुबाडलेले 14 कोटी परत द्यायला तयार। इंजिनियर दीपक डोळस यांची केली होती फसवणूक। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प। मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरूमध्ये विमान प्रवाशांचे मेगाहाल। डिजिटल सातबाऱ्यालाही कायदेशीर मान्यता। फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार सातबाऱ्याचा उतारा। तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरजही नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।